एप्रिल महिन्याची सुरुवातच मुसळधार पावसाने होणार आहे। हा मान्सून पूर्व पाऊस एप्रिलमध्ये शेवटपर्यंत पडतच राहणार आहे। पण कडक अशा उन्हासोबत आलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये आता तारांबळ उडू शकते, कारण हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट त्यासोबत ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेला आहे। म्हणजे या पावसाचा धोका आता एप्रिलमध्ये दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि त्याचबरोबर उन्हाचा धोका आपल्यावर असणारच आहे। त्याच्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कशा प्रकारचे वातावरण असणार आहे, कुठले अलर्ट हवामान विभागाने दिलेले आहेत, सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहतो, जेणेकरून आपल्याला कळतं की अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे काय प्रकारचं वातावरण आहे। सध्या आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार झालेले आहेत, चक्राकार सिच्युएशन तयार झालेली आहे आणि त्याचं रूपांतर चक्रीवादळात सुद्धा होऊ शकतं, कारण त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये पाऊस पडतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सुद्धा एप्रिलच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांमध्ये पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा जर तुम्ही बघितला तर या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलाय। तुमच्या जिल्ह्यामध्ये पडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा। या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेलाच आहे आणि आता एप्रिलमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे। इकडे तुम्ही जर बघितलं तर हे सगळं वरती उत्तर महाराष्ट्राच्या बाजूला कोकण किनारपट्टी असेल, या सगळ्या बाजूला ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतंय, जे की पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। हे वातावरण पुढचे किती दिवस असणार आहे हे सगळं जाणून घेण्याआधी आपण मॅप पाहूयात। इकडे बघा, अनेक भागांमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतोय। ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह, मेघगर्जनेसह, गारपिटीसह हा पाऊस पडू शकतो। त्याच्यामुळे तुफान पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसू शकतो असा अंदाज दिलेला आहे। आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर इकडे जर आपण बघितलं नाशिक, अहिल्यानगर, पुणे या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। म्हणजेच या भागांमध्ये पावसाचा धोका अधिक असणार आहे। आता येलो अलर्ट कुठे आहे तर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, धुळे, नंदुरबार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये येलो अलर्ट आहे। म्हणजेच या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो। या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल, वारे असतील आणि त्याचबरोबर पावसाचा सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे। विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस नसणार आहे, पण उन्हाचा पारा या जिल्ह्यांमध्ये चढणार आहे। 40 डिग्रीच्या वर विदर्भामध्ये आपल्याला काल सुद्धा वातावरण पाहायला मिळालं होतं आणि आज सुद्धा विदर्भामध्ये त्याच प्रकारचं तापमान असणार आहे। पण या भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचे अर्धे जिल्हे असतील, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा इव्हन पावसाचं वातावरण असणार आहे। पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सुद्धा 1 तारखेपासून ढगाळ वातावरण असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। 1 तारखेचा हा अंदाज होता। एप्रिल महिन्याची सुरुवातच वातावरणातील मोठ्या बदलातून होणार आहे, हे आपल्याला इथे दिसतंय। 2 तारखेचा काय अंदाज आहे? 2 तारखेला बघा, इकडे जर तुम्ही बघितलं तर 2 तारखेला विदर्भामध्ये इकडे आपल्याला वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय। 2 तारखेला विदर्भातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, उन्हाचा पारा कमी झालेला असेल आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जवळजवळ विदर्भातले सगळेच जिल्हे, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया हे सगळे जिल्हे, त्यानंतर जालना आणि संभाजीनगरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, तिथे जास्त पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर पुणे असेल, त्यानंतर सातारा असेल, या भागामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। म्हणजेच तिथे सुद्धा पावसाचा धोका अधिक असणार आहे। त्याचबरोबर बीड, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे आणि हा सगळा कोकणाचा भाग, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये येलो अलर्ट आहे, जे सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। म्हणजे 2 तारखेला आपण बघितलं तर फक्त नंदुरबार, धुळे आणि पालघरमध्ये पाऊस नसणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। आणि इकडे या खालच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली इथे पाऊस नसणार आहे। बाकी सगळ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 3 तारखेला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे। विदर्भामध्ये हळूहळू जर आपण बघितलं तर आता पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे। वातावरण बदललेलं आहे। इकडे बघितलं मराठवाड्यातला अर्धा भाग, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव या भागांमध्ये येलो अलर्ट आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच जर आपण बघितलं तर कोकणात 3 तारखेला जास्त पाऊस नसणार आहे, पण ढगाळ वातावरण असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। पुढच्या 3 ते 4 दिवसांचा हा अंदाज होता। आपल्याला काय याच्यामध्ये समजलं तर महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून वातावरणात मोठा बदल होणार आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची उघडझाप चालू असणार आहे। मान्सून पूर्व पाऊस ज्याला म्हणतात तोच पाऊस आता एप्रिलमध्ये
सुरू होणार आहे। त्याच्यामुळे कडक असं ऊन आपल्याला पाहायलाच मिळणार आहे। उन्हाचा पारा 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जाणारच आहे। पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये खास करून मराठवाडा असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये गारपिटीसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। एकूणच जर आपण बघितलं तर आता 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती असेल। 6 तारखेनंतर पुन्हा एकदा 6 एप्रिल नंतर पुन्हा एकदा उन्हाचा पारा महाराष्ट्रामध्ये चढायला सुरुवात होईल, वाढायला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। आणखीन तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।